सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त. आज आपण पाहणार आहोत जनरल नॉलेजचे 25 प्रश्न. तर चला सुरू करूया. प्रश्न पहिला, सागरेश्वर हरणांसाठी प्रसिद्ध असलेले अभयारण्य कोठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 चंद्रपूर, 2 सांगली, 3 कोल्हापूर, 4 पालघर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 सांगली. प्रश्न क्रमांक 2, भीमा नदी ही कोणत्या नदीची उपनदी आहे? ऑप्शन क्रमांक 1 गोदावरी, 2 सीना, 3 चंद्रभागा, 4 कृष्णा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 कृष्णा. भीमा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक 3, राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या वर्षी भरवण्यात आले होते? ऑप्शन क्रमांक 1 1885, 2 1887, 3 1882, 4 1890. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1885. राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन हे 1885 रोजी भरवण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 4, जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 वॉशिंग्टन DC, 2 जिनिव्हा, 3 बीजिंग, 4 नेदरलँड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा. जागतिक आरोग्य संघटनेचे मुख्यालय हे जिनिव्हा येथे आहे. प्रश्न क्रमांक 5, पर्यावरण संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी पारित करण्यात आला? ऑप्शन क्रमांक 1 1985, 2 1983, 3 1986, 4 1989. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1986. पर्यावरण संरक्षण अधिनियम हा 1986 रोजी पारित करण्यात आला. प्रश्न क्रमांक 6, भोपाळ वायू दुर्घटना कोणत्या वर्षी घडली? ऑप्शन क्रमांक 1 1984, 2 1981, 3 1987, 4 1985. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1984. भोपाळ वायू दुर्घटना ही 1984 रोजी घडली. प्रश्न क्रमांक 7, भारतातील सर्वात प्राचीन घडीचा पर्वत कोणता? ऑप्शन क्रमांक 1 अरवली, 2 हिमालय, 3 निलगिरी, 4 सह्याद्री. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 अरवली. भारतातील सर्वात प्राचीन पर्वत हा अरवली आहे. प्रश्न क्रमांक 8, किशनपूर वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 उत्तराखंड, 2 आसाम, 3 मणिपूर, 4 उत्तर प्रदेश. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश. किशनपूर वन्यजीव अभयारण्य हे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 9, दूधसागर धबधबा कोणत्या नदीवर आहे? ऑप्शन क्रमांक 1 कावेरी, 2 मांडवी, 3 गोदावरी, 4 कृष्णा. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 मांडवी. दूधसागर धबधबा हा मांडवी या नदीवर आहे. प्रश्न क्रमांक 10, अलमट्टी धरण हे कर्नाटक राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 बागलकोट, 2 उडुपी, 3 मँगलोर, 4 बेलगावी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 बागलकोट. अलमट्टी धरण हे कर्नाटक राज्यातील बागलकोट या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रश्न क्रमांक 11, चिक्कू या फळ पिकासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? ऑप्शन क्रमांक 1 श्रीरामपूर, 2 घोलवड, 3 नागपूर, 4 नाशिक. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 घोलवड. चिक्कू या फळ पिकासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण घोलवड आहे. प्रश्न क्रमांक 12, भारतातील तांदूळ संशोधन केंद्र कुठे आहे? ऑप्शन क्रमांक 1 मांजरी, 2 म्हैसूर, 3 कटक ओरिसा, 4 पश्चिम बंगाल. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 कटक ओडिसा. भारतातील तांदूळ संशोधन केंद्र हे कटक येथे स्थित आहे. प्रश्न क्रमांक 13, हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? ऑप्शन क्रमांक 1 हायग्रोमीटर, 2 हायड्रोमीटर, 3 लॅक्टोमीटर, 4 पायरोमीटर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 हायग्रोमीटर. हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी हायग्रोमीटरचा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 14, दुधाचे दही बनणे हा कोणता बदल आहे? ऑप्शन क्रमांक 1 भौतिक बदल, 2 रासायनिक बदल, 3 दोन्हीही, 4 यापैकी नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रासायनिक बदल. दुधाचे दही बनणे
हा रासायनिक बदल आहे. प्रश्न 15. प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण सापुतारा हे गुजरात राज्यातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 सुरत, 2 वलसाड, 3 तापी, 4 डांग. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डांग. प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण सापुतारा हे गुजरात राज्यातील डांग या जिल्ह्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 16. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भामरागड टेकड्या स्थित आहेत? ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली, 2 भंडारा, 3 गोंदिया, 4 चंद्रपूर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गडचिरोली. भामरागड टेकड्या ह्या गडचिरोली या जिल्ह्यामध्ये स्थित आहेत. प्रश्न क्रमांक 17. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 आसाम, 2 अरुणाचल प्रदेश, 3 पश्चिम बंगाल, 4 झारखंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 पश्चिम बंगाल. सुंदरबन राष्ट्रीय उद्यान हे पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 18. भारतात सर्वात जास्त पाऊस कोणत्या ठिकाणी पडतो? ऑप्शन क्रमांक 1 मौसिनराम, 2 मेघालय, 3 अंबोली, 4 उत्तराखंड. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मौसिनराम. भारतात सर्वात जास्त पावसाचे ठिकाण हे मौसिनराम हे आहे. भारतीय उत्तर रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 1 कोलकाता, 2 चर्चगेट, 3 नवी दिल्ली, 4 सिकंदराबाद. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 नवी दिल्ली. भारतीय उत्तर रेल्वेचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. प्रश्न क्रमांक 20. उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमरावती, 2 बुलढाणा, 3 जालना, 4 अकोला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा. उल्कापातामुळे तयार झालेले लोणार सरोवर हे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 21. गजानन महाराजांचे प्रसिद्ध मंदिर शेगाव हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 अमरावती, 2 बुलढाणा, 3 जालना, 4 अकोला. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 अकोला. गजानन महाराजांचे प्रसिद्ध मंदिर शेगाव हे अकोला या जिल्ह्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 22. खालील पर्यायांपैकी इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला? ऑप्शन क्रमांक 1 न्यूटन, 2 आइन्स्टाईन, 3 जे थॉम्सन, 4 CV रमन. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 जे थॉम्सन. इलेक्ट्रॉनचा शोध हा जे थॉम्सन यांनी लावला. प्रश्न क्रमांक 23. पाण्याचे बाष्पीभवन कोणत्या बिंदूला होते? ऑप्शन क्रमांक 1 उत्क्ललन बिंदू, 2 द्रवणांक बिंदू, 3 समता बिंदू, 4 बाष्प बिंदू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 उत्कलन बिंदू. पाण्याचे बाष्पीभवन हे उत्कलन बिंदूला होते. प्रश्न क्रमांक 24. गव्हाचे उत्पादन कोणत्या राज्यात सर्वात जास्त घेतले जाते? ऑप्शन क्रमांक 1 पंजाब, 2 उत्तर प्रदेश, 3 मध्य प्रदेश, 4 महाराष्ट्र. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश. गव्हाचे सर्वात जास्त उत्पादन हे उत्तर प्रदेश या राज्यात घेतले जाते. प्रश्न क्रमांक 25. प्रसिद्ध मदुराई मंदिर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक, 2 केरळ, 3 आंध्र प्रदेश, 4 तामिळनाडू. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू. प्रसिद्ध मदुराई मंदिर हे तामिळनाडू या राज्यामध्ये येते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.